सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळवली। विशेष म्हणजे विद्यमान आणि माजी आमदारांच्या पत्नींनी विजय मिळवत राजकारणात दमदार एंट्री केली आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमतासह एक हाती सत्ता प्रस्थापित करत जिल्ह्याच्या राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। 68 पैकी तब्बल 37 जागांवर विजय मिळवत भाजपने जिल्हा परिषद काबीज केली असून विरोधकांना मोठा धक्का दिला आहे। यंदाच्या निवडणुकीत केवळ बहुमतच नव्हे तर एक वेगळाच राजकीय योगायोगही पाहायला मिळाला। विद्यमान आणि माजी आमदारांच्या पत्नींनी जिल्हा परिषदेत दमदार एंट्री करत विजयाची नोंद केली आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेत पॉवर कपल्सची चर्चा रंगली आहे। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी सचिन कल्याण शेट्टी यांनी चपळगाव गटातून प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत आपली राजकीय छाप उमटवली, तर माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती राम सातपुते यांनी दहिगाव गटातून विजय संपादन करत जिल्हा परिषदेत प्रवेश केला आहे। एकाच वेळी विद्यमान आणि माजी आमदारांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येण्याची घटना जिल्हा परिषद इतिहासात प्रथमच घडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेत फॅमिली पॉलिटिक्सची ताकद अधोरेखित झाल्याची चर्चा सुरू आहे। दरम्यान स्पष्ट बहुमतामुळे भाजपला सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही आघाडीची गरज नसून अध्यक्ष व सभापतींच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक ही केवळ सत्ता बदलाची नव्हे तर राजकीय पिढ्यांच्या नव्या अध्यायाची सुरुवात ठरल्याची चर्चा सध्या जिल्हाभर रंगली आहे।